MBA CET 2026 तर ज्याही विद्यार्थ्यांनी MBA CETची एक्झाम दिलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर तुमच्यासाठी तुमचा रिझल्टबद्दल संपूर्ण माहिती आता उपलब्ध झाली आहे। बघू शकता नोटिफिकेशनमध्ये A to Z अपडेट आता उपलब्ध झालेली आहे। तर विद्यार्थ्यांची सर्वात प्रथम आन्सर की येणार आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेल्या होत्या। तर बघू शकता की आता विद्यार्थ्यांची जो पहिला अटेम्प्ट तुमचा झालेला आहे MBA CETचा, तर तुमची जी आन्सर की असणार आहे ही 2 तारखेला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचे संपूर्ण सोडवलेले प्रश्न म्हणजे तुमचा पेपर तुम्ही चेक करू शकणार। त्यानंतर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल कोणत्या क्वेश्चनवर तर तुम्ही 2 तारीख ते 4 तारीख या टाईम पिरियडमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकता। आणि त्यानंतर ऑब्जेक्शन पिरियड संपल्यानंतर तुमची फायनल आन्सर की येणार। फायनल आन्सर की आल्यानंतर तुमचे स्कोर कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आणि त्यानंतर सुरू होणार तुमचे कॅप राऊंडचे फॉर्म। तर कॅप राऊंडच्या फॉर्मसाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स हे रेडी करून ठेवायचे आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी ज्यांना MBA करायचं असेल त्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण की आता लवकरच तुमची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होणार आहे। आणि सेकंड अटेम्प्ट तुमची ऑलरेडी जी डेट आहे ही देण्यात आलेली आहे। तर सेकंड अटेम्प्टची सुद्धा एक्झाम झाल्यानंतर लवकरच तुमची जी आन्सर की आहे आणि रिझल्टची प्रोसेस कंप्लीट होणार आणि ॲडमिशन प्रोसेस तुमची सुरू होणार। तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे। तर यामध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर प्रति क्वेश्चन तुम्हाला 1000 रुपये हे चालान पेड करावे लागेल। तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे। तर उद्याला आन्सर की आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।